जालना शहरातील दलित वस्त्यांसाठी निधी वाढवा. नगरसेविका दर्शना झोल खोतकर यांची सभागृहात ठाम मागणी. दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र तरतूद करण्याची मागणी. पंतप्रधान आवास योजनेचा थांबलेला निधी तात्काळ वितरित करा. आज दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शहरातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी अपुरा निधी दिल्याचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत नगरसेविका दर्शना झोल खोतकर यांनी प्रशासनावर निशाणा साधला. दलित वस्त्यांमधील प्रभागाचा विकास साधायचा असेल तर त्या भागांसाठी स्वतंत्र आणि पुरेसा निधी राखीव ठेवणं अत्यावश्यक आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सभागृहात बोलताना दर्शना झोल खोतकर म्हणाले की दलित वस्त्यांच्या विकासाचा प्रश्न हा केवळ आर्थिक तरतुदींचा विषय नसून तो सामाजिक न्याय, समान संधी आणि मूलभूत हक्कांशी थेट जोडलेला आहे. शहरातील अनेक दलित वस्त्यांमध्ये आजही रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी, स्वच्छता, वीज, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत नागरी सुविधा अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पात करण्यात आलेली निधीची तरतूद अत्यंत अपुरी असून त्यामुळं त्या भागाचा विकास खुंटला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी पुढे सांगितलंय की महानगरपालिकेनं दलित वस्त्यांकडे केवळ कागदोपत्री विकासाच्या दृष्टीने न पाहता प्रत्यक्षात ठोस काम करण्यासाठी निधी वाढवणं गरजेचं आहे. शहराचा समावेशक विकास करायचा असेल तर वंचित व दुर्लक्षित घटकांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. दलित वस्त्यांचा विकास झाला तरच शहराचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास साध्य होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान आवास योजनेचा मुद्दाही सभागृहात उपस्थित करत त्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेला परंतु थांबलेला निधी हाही गंभीर विषय सभागृहात मांडला. अनेक शहरातील गरजू कुटुंब आजही स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असून निधी वितरणात होणाऱ्या विलंबामुळं अनेकांची घरं अपूर्ण अवस्थेतच अडकून पडलेत, असं देखील त्यांनी नमूद केलं आहे. ताई, मला सांगा, तुम्ही काल महानगरपालिकेच्या सभागृहात दलित वस्ती संदर्भात हा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय. काय मुद्दा उपस्थित करताय? आम्ही जेव्हा आम्हाला विषयपत्रक भेटलं अर्थसंकल्पाचा तर आणि जेव्हा आम्ही अभ्यास केला त्याबद्दल तर त्यात आम्हाला आढळून दिसलं की दलित वस्तीच्या योजनेविषयी अतिशय जास्त उदासीनता होती. पूर्ण अर्थसंकल्पात पुरेशा निधी त्यांनी दलित वस्तीला दिलेला नाही आहे आणि त्या संदर्भात आम्ही शिवसेना पक्षाच्या तर्फेने आम्ही तो विषय मांडला की मागासवर्गीयांवर हा अन्याय होतो आहे आणि यामुळे म्हणजे एका कारणामुळे आपण त्यांना त्यांच्या मूलभूत गरजांशी आणि त्यांच्या हक्काशी आपण वंचित ठेवत आहोत आणि या पुढे समसमाय त्यांना न्याय भेटावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. काय मागणार आहे तुम्ही या प्रकरणात? आता दलित वस्तीकडे देखील महापालिका प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असेल यांचं दुर्लक्ष करताय. आमची सरळ एवढीच मागणी आहे की त्या ह्या विषयाअंतर्गत निधीचा वाढ व्हायला पाहिजे.